माण तालुक्यात दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई। मोटरसायकल आणि केबल चोरी प्रकरण उघड, आरोपी जेरबंद। दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीने मोठी आणि महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे। मोटरसायकल चोरी, विहीर आणि बोअरवेलवरील मोटारींच्या केबल चोरी तसेच घरफोडी करून सोन्याची चेन चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 6 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून एकूण 3,15,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। तपासादरम्यान पिंगळी खुर्द येथील पोलीस पाटील महेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिरवली परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांनी सागर पोपट चव्हाण या आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली। यात 75,000 रुपये किमतीची हिरो HF डिलक्स मोटरसायकल तसेच पिंगळी खुर्द, किरकसाल आणि गोंदवले बुद्रुक परिसरातील विहीर आणि बोअरवेलवरील मोटारींच्या केबल चोरीचा समावेश आहे। या सर्व प्रकरणांमधून एकूण 1,95,250 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। तसेच दुसऱ्या एका प्रकरणात पाचवड येथील घरफोडीतून चोरी झालेली 1,20,000 रुपये किमतीची सोन्याची चेनही आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे, नंदकुमार खाडे, पोलीस हवालदार रवींद्र खाडे तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि स्थानिक पोलीस पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले। दहिवडी पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।